ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे आयोजित हिंदू संमेलनात केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात याबाबत लेखी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत धार्मिक द्वेष निर्माण करणं, व्यक्तींविरुद्ध चिथावणी देणं तसेच संविधानाचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आलाय. संबंधित प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित नेत्यांनी नेमकी काय भूमिका मांडली ते ऐकूया. आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे, नितेश राणे भाषणात काही तथ्य नसलेलं आणि एका समाजाच्या विरोधात वारंवार बोलत असतात. आणि त्यांचा प्रयत्न असाच असतो की दोन समाजांमध्ये तेढ निर्माण व्हावी, भांडणं व्हावी आणि ज्याचा फायदा एका पक्षाला व्हावा. आता 4 तारखेला ते कौसा या ठिकाणी आले. त्यांचं भाषण म्हणजे शॉकिंग होतं. ते एक मंत्री आहेत. मंत्रिपदाची शपथ घेताना त्यांनी सर्व धर्म समभाव हा पण त्यातला एक भाग होता. त्यांनी जे त्या ठिकाणी केलं ते एक तर हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेष कसा होईल, की मद्रासांमध्ये डॉक्टर इंजिनियर नाही तर अतिरेकी कसे घडवतात, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. त्यांनी जितेंद्र आव्हाड साहेब आमचे जे नेते आहेत त्यांच्यावर वक्तव्य केलं. आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी ही कॉन्स्टिट्युएन्सी नीट स्टडी करावी. तिथे कळवा आणि मुंब्रा अशी 2 भाग आहेत. त्याच्यात कळव्यामध्ये 2 लाखहून जास्ती हिंदू मतदार आहेत आणि तिथे देखील जितेंद्र आव्हाड साहेब 40,000 मतांनी पुढे आहेत. तुमचा तुमचा जो कणकवलीचा विजय आहे तो 56,000नी झाला आणि 96,000नी आमचे साहेब या ठिकाणाहून निवडून आले. त्यामुळे तुम्ही बोलत असताना विचार करून बोलावा. तुम्हाला मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो की ज्या पद्धतीने राहुल गांधी आले तेव्हा फक्त 2-5 लोकांनी काळे झेंडे दाखवले होते, पण पुन्हा एकदा जर तुम्ही ठाणे शहरात आलात तर राष्ट्रवादी जोरात तुमच्या विरोधात आंदोलनाला उतरेल, हे ठामपणे मी सांगू इच्छितो. आव्हाड साहेबांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल किंवा कुठल्याही समाजाबद्दल बोलताना विचार करून बोलावा. आणि आपल्या माध्यमातून एक शेवटची गोष्ट मी राज्यपाल साहेबांना सांगू इच्छितो की जी शपथ त्यांनी घेतली त्याच्या विरोधात ते जाऊन काम करतायत, म्हणून त्यांचा राजीनामा त्यांनी घ्यावा. आज ACP साहेब आणि सिनियर साहेबांना आम्ही एक 0 FIR करायची विनंती केली आहे. त्याबद्दल ते काय करतात ते पुढच्या 24-48 तासात आम्हाला कळेल. कसं आहे, त्यांनी एक गोष्ट त्यांनी समजून घेतली पाहिजे की ठीक आहे, त्यांना हिंदूंनी मतदान केलं असेल, पण जेव्हा ते मंत्रिपदाची शपथ घेतात ना तेव्हा ते हिंदूंचे मंत्री नसतात, ते सर्वसामान्य जनतेचे मंत्री असतात, ज्याच्यात हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व जातीचे लोक असतात. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने विचार सोडून द्यावा. कसं आहे, आम्ही सुसंस्कृत आहोत. आमच्या आईवडिलांनी आम्हाला काहीतरी संस्कार दिलेत, आमच्या पक्षाध्यक्षांनी आम्हाला काहीतरी संस्कार दिलेत, म्हणून ह्या अशा भाषेला उत्तर देणं मी काय नीट मला काय वाटत नाही. पण मी एकच शब्दात सांगितलं, पुन्हा एकदा कळवा मुंब्र्यात येऊन दाखवा. जितेंद्र आव्हाडांची, राष्ट्रवादीची काय ताकद आहे ते तुम्हाला दिसेल.